नमस्कार. समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण शेंगोळे बनवणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी हा एक पदार्थ केला तरी पुरेसे होते. त्यासाठी मी इथं 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यात आता मी 1/4 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट चवीप्रमाणे घालू शकता, 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद छान येतो. चवीप्रमाणे मीठ, आता आपण आलं लसूण तिखट मीठ पिठामध्ये छान मिक्स करून घेऊ. यात आता थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपण घट्ट मळून घेणार आहोत. शेंगोळ्यासाठी पीठ थोडे घट्टच लागते. इथे आपले पीठ छान मळून तयार आहे. त्याला आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. शेंगोळ्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं ठेवलं आहे. त्यात 2 चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं. मोहरी जिरं तडतडलं की यामध्ये कढीपत्त्याची पाने, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण छान परतून झालं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, कोथिंबीर, हळद, तिखट, एक चमचा गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून या पाण्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. हे पाणी उकळेपर्यंत आपण आता इकडे शेंगोळे बनवून घेऊ. आपले पीठ इथे छान भिजलं आहे. आता याचे आपण शेंगोळे बनवू. या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन तो असा लांबसर लाटून त्याचा पानासारखा आकार बनवून घ्यायचा आहे. शेंगोळ्याचा आकार तुम्हाला जसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे एक एक करून मी इथं सर्व शेंगोळे बनवून घेत आहे. इकडे आपले सर्व शेंगोळे बनवून तयारही आहेत आणि आपलं पाणीही उकळत आहे. पीठ हाताला चिटकत असेल तर थोडे तेलाचा हात लावायचा. आपल्या इकडं पाणीही उकळलेलं आहे. यामध्ये आता आपण हे शेंगोळे सोडून घेऊ.
शेंगुळे टाकल्यावर ते पहिल्यांदा खाली बसतात आणि जेव्हा शेंगुळे शिजतात ते पाण्याच्या वर येतात. इथे बघू शकता आपले शेंगुळे वरती आलेले आहेत. 5 ते 7 मिनिटं आपण आता झाकून ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनिटांनंतर आपले शेंगुळे शिजवून तयार आहेत. आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेऊ. वा, मस्त गरमागरम शेंगुळे, त्यावर तूप किंवा लसणाची फोडणी आपल्या आवडीनुसार घालून गरमागरम आपण हे सर्व करू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला जरूर सांगा. जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.